जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राहटे मोगेमोगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा. आज आहे घटस्थापनेचा दिवस. आज सगळीकडे घट बसवले जातात. हा शारदीय नवरात्रोत्सव साजरा करायला सुरुवात होते आजपासून ते 9 दिवस. 10व्या दिवशी असतो दसरा. दसऱ्याच्या दिवशी अंबे मातेच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. चला आपल्या ह्या नवरात्रीच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि या नवरात्रीच्या पर्वाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. अंबे माते की जय. जसं की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही सकाळी म्हणजे आज सकाळीच आम्ही 5 वाजेपर्यंत मूर्ती घेऊन मंडपात आम्ही आलो. त्यानंतर अंबे मातेला विराजमान केलं गेलं मंडपामध्ये आणि त्यानंतर ही बाकीची आता तयारी चालू आहे. सगळं कार्पेट वगैरे टाकण्यापासून अंबे मातेला सजवण्यापासूनची हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला आता हे सगळं चालू आहे. चला आजचे अपडेट घ्या. आज पहिला दिवस, तर कशा प्रकारे सगळं सेलिब्रेशन होत आहे, कशा प्रकारे घटस्थापनेचा दिवस साजरा होतोय ते पाहूया. श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युली इथे होम असतो दुर्गाष्टमीला, त्यासाठी म्हणूनचा हा पॅच आम्ही मोकळा ठेवला आणि त्या पॅचला तिकडच्या बाकडा वर काढून तिकडे होम केला जातो. तर मी आणि हितेश आम्ही आलेलो आहोत स्वामींच्या भेटीसाठी. फायनली किती दिवसांनी आलेस? 5 महिन्यांनी 5 महिन्यानंतर स्वामींनी बोलवलं. भाऊ माझ्यासोबतच आणि स्वामींनी इच्छा होती येण्याची. चला मठात गर्दी नाही आहे बऱ्यापैकी, बघू. चला श्री स्वामी समर्थ. निघालो आणि मठाच्या बाजूला पाहतोय तर आजही देवीचं आगमन आहे. मानपाडा ठाणे आणि आता इथनं परेलवरून ती देवी मानपाड्याला. आज घटस्थापनेचा दिवस आणि आता वाजलेले आहेत जवळपास 5:30 झालेले आहेत. या टायमिंगला आता घेऊन जाणार ते ठाण्याला मानपाडा. आजही पाहतोय तर खूप साऱ्या देवींचे आगमन सोहळे आहेत. स्वतःच्या अंगमेहनतीने आम्ही हा उत्सव भव्य प्रमाणात कसा साजरा होईल याची आम्हाला
तर असा गेला माझा आजचा हा पहिला दिवस. मला जास्त काही शूट करायला नाही मिळालं कारण की बाकीची खूप कामं होती. एकतर सकाळी जाऊन झोपलो, ते डोळे उघडायला मागत नव्हते. नंतर चेतनने कॉल केला, तो बिचारा काय कसा काय जागा होता काय माहिती. हा का इथेच आहे. आणि नाऱ्या आत्ता वाजलेले आहेत 2-2:30 झालेत आणि 2:15 झालेत आणि आम्ही अजून इथे. आता आम्ही चाललोय घरी. आमचं मन होत नाही तरी आमचं मन होत नाहीये जायचं. पण काय करणार, जॉब वर जायचं नसतं तर नक्कीच आम्ही थांबलो असतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळासोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबे माते की जय. श्री स्वामी समर्थ.